माई, तुमच्या नावाचं पत्र आलंय. बोला ना. जनतेने लय प्रश्न विचारलेत बर का. बर, उत्तर देणार का? मी नाही घाबरत, बोला. अरे वा वा वा. चला. माई, प्रश्न खूप आलेत बर का. बर बर, मी तयार आहे. नक्की का? नक्की. बघा बर का. ताई, 2017ला तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकलात. भाजपाची सत्ता पण आली. तुम्ही तुमचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर प्रशासकीय राजवट आली. तब्बल 8 ते 9 वर्षानंतर तुम्ही आता जनतेसमोर पुन्हा जातात. काय वाटतंय आता? नाही, तोच जोश आहे आणि मला पुन्हा संधी मिळते आणि लोक मला पुन्हा संधी देणार आणि जी काही राहिलेली काम आहेत माझी ते मी नक्कीच करणार. कारण जे काही विजन होतं त्यात कोरोना काळ गेला, बरोबर मध्ये गॅप पडला आणि आता शासनाचाही 4 वर्ष गेली. जी काही माझी अधुरी कामं राहिलेत ते नक्कीच मी पूर्ण करणार. माझ्या या वार्डात फिरताना लक्षात आलं की इथं गरीब जनता खूप आहे. बर. जेवढी सुशिक्षित आहे तेवढी गरीब जनता आहे पण आहे. बर. त्या वस्त्यांमध्ये फिरताना एक जाणवलं की तिथली मुलं प्रायव्हेट शाळेत इंग्लिश शाळेत जातात. बरोबर ताई, मग माझा तोच एक प्रश्न आहे. तुम्हाला सगळे शिक्षिका म्हणतात. तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलंय. त्यानंतर तुम्ही आता नगरसेवक आहात. पण तुमच्या प्रभागात ताई, प्रभाग क्रमांक 10 मध्ये एक पण महापालिकेची शाळा नाही. का? तेच जाणवलं कारण पूर्वी प्रभाग जसा होता त्या प्रभागात का कॉर्पोरेशन शाळा बांधल्या मला माहिती नाही, पण आत्ता मी ह्या 5 वर्षामध्ये शाळा नक्कीच बांधणार आणि त्या गरीब मुलांचा मी उद्धार करणार. जसा माझ्या मुलांचा मी उद्धार केलाय शिकवून. मी शिक्षणाला महत्त्व दिलं. गरिबीतून इथपर्यंत आले आणि मुलांना घडवलं. तशीच इतरही सगळी वंचित मुलं शिकावीत आणि ती पुढे मोठी व्हावीत, अशी माझी खूप इच्छा आहे. त्यासाठी पालिकेच्या मागे लागून माझ्या 10 प्रभागामध्ये मी नक्कीच शाळा काढणार. नाही, आणि असं ऐकलं पण आहे तुम्ही तुमच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांना खूप धारेवर धरलं काम जनतेसाठी. मला हे कौतुक आहे बरं का ताई. कारण की जनता म्हणतीये की ताईंनी आमच्यासाठी प्रश्न विचारलं, सभागृहात मुद्दे मांडले. ताई, मला तुम्ही सांगा, एक महिला आहात तुम्ही. महिला सक्षमीकरणासाठी तुमची काय पावलं आहे आणि काय केलं? नक्कीच, नक्कीच. आज घरोघरी महिला खरंच खूप त्रास आहे त्यांना. रस्त्याने जाताना त्यांची छेडछाड केली जाते. दागिने ओढले जातात. रात्री बकाल वस्तीत मुलं फिरतात आणि महिलांची खूपच म्हणजे तारांबळ आहे. तर त्यासाठी मला पोलीस प्रोटेक्शन मी करणार आहे. मग शाळेपुढं जी मुलं टवाळक्या करतात त्यासाठी आमचं म्हणजे आहे. शिवाय ह्या भागामध्ये 24 तास पाणी नाहीये. 1 दिवस आड पाणी आहे. महिलांना पाण्यासाठी खूप त्रास होतो आणि लाईटचा तर आता आपण 6 डीपी बसवलेला आहे. त्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम कमी झालाय. आणखी भविष्यात खूप आपल्या हमीद गोरखे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून ते होणारच आहे आणि पाण्याचा महिलांचा प्रश्न नक्कीच सोडवणार. कारण की महिला खूप विचारतात बरं का, पाणी पाणी पाणी. कारण की तुम्ही पण एक महिला आहात. पाणी ही मूलभूत गरज आहे. पाणी तर भेटलंच पाहिजे. हीच पाणी पहिलं. आणि तुम्ही प्रश्न विचारा. कारण की हे बघा, मला तुम्ही सांगा ताई, 22 पासून राजवट लागू झाली, प्रशासकीय राजवट. पण ताई, भ्रष्टाचाराचे पण भरपूर आरोप झाले तो. पण तुम्ही गेल्यावर आवाज उठवणार का नाही? उठवणार ना. अधिकाऱ्यांना धारेवर धरणार ना. कारण की जनतेचा पैसा आहे हो. त्याचा पैसा आहे. तर कारण की प्रश्न भरपूर आहेत. म्हणजे आता बघा, मला काही जण म्हणतात ना बाबा, काय भरपूर सीसीटीव्ही लावलेत, पण त्यातले अनेक हजारो सीसीटीव्ही लावलेत, पण ते असे अनेक सीसीटीव्ही आहेत की धुळकात पडलेत. त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? खरं तर आज ह्या चोऱ्या वगैरे होतात. जे काही रात्रीचं घडतं, लोकांच्या गाड्या फोडतात. खरं तर ह्या एरियामध्ये खूप आहे तसं. त्यासाठी सीसीटीव्ही आपण बसवणार आहोत. नक्कीच करणार. काम चालू आहे. काम चालू आहे, पण सीसीटीव्ही सगळ्या वार्डामध्ये बसवणार. कारण की महिलांची सुरक्षितता प्रथम प्राधान्य असलं पाहिजे. नक्की नाही. हा माझा तेच एक मुद्दा आहे हो, की कारण की जनता परत विचारणार, ताई, माई, आमच्यासाठी तुम्ही काय केलं? काय ते त्यांना खंबीरपणे सांगता येईल ना, मी तुमच्यासाठी हे केलं. हा, आता शाळेचा मुद्दा मला आवडला तुमचा, पण नक्की करा बरं का. नक्की शाळा. कारण की पुन्हा जनता 5 वर्षात मी पुन्हा येईल. कारण का तर आमची स्वतःची शाळा आहे. त्यामुळे मला मुलांचं दुःखही माहिती आहे, महिलांचं दुःख माहिती आहे आणि मी स्वतः भोगलेलं दुःखही माहिती आहे. नक्कीच बरं का. मला गर्व आहे कॉर्पोरेशनच्या आपल्या महानगरपालिकेच्या शाळेचा. कारण माझी 3ही मुलं कॉर्पोरेशन शाळेमधून 10वी पर्यंत शिकले ते. अरे वा. आपले आमदार सुद्धा काळभोर नगरच्या
महानगरपालिकेच्या शाळेत शिकले. मला अभिमान आहे का शाळेचा? मी सगळ्या वस्तीमध्ये फिरते त्यावेळेस मी सगळ्यांना सांगते, की तुम्ही प्रायव्हेट शाळेत टाकू नका. आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत टाका आणि मुलांना सगळ्याच सोयी मिळतात. अगदी बूटपासून तर जेवणापासून तर कपड्यापर्यंत, वह्या पुस्तकापर्यंत. शिवाय महानगरपालिका 10वी ला चांगल्या मार्काने मुलं पास पडले की त्यांना बक्षिसं ठेवते, त्यांना फिरायला नेते. ह्या ज्या सुविधा आहेत, त्या दुसऱ्या शाळा देत नाहीत. मग आपली कॉर्पोरेशन आत्ता आपली मुलगी कुठे गेली? 10वी ला पहिली पास झाल्यावर ती मुलगी कुठपर्यंत पोहोचली? आज आपल्या ऐकतात जर्मनीत गेली ती आई ती. आणि आपल्या आयुक्तांनी त्याचं कौतुक केलं. मग का नाही महानगरपालिकेच्या शाळेत सगळ्यांनी टाकायला पाहिजे? ताई तुम्ही नगरसेवक कमी, पण एक तुमच्यातला मला आदर्श शिक्षिका दिसते बरं का. मला खरंच भारी वाटतंय बरं का. तुम्ही त्या मुलांसाठी एक शाळा म्हणजे पालिकेची शाळा तयार करण्याचा प्रयत्न करणार. मी पुन्हा 5 वर्षांनी विचारेन बरं का. हो, तुम्ही 2 वर्षांनीच या. बरं चालतंय. ताई मग माझा तुम्हाला जाता जाता एक मोठा प्रश्न आहे. जनतेने तुम्हाला निवडून का द्यावे? माझ्या कामाबद्दल त्यांना विश्वास आहे. हं. 5 वर्षांनी त्यांच्या मनात मी उतरलेले आहे आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्या पाठिंब्यावर ते निवडून देतील. विश्वास आहे तुम्हाला? 100%. 100% पूर्ण पॅनल. आजचा पॅनल पूर्ण 100% येणार. आत्ताच फॉर्म भरताना सुद्धा आम्ही 4घे होतो. तिथे काही दुसऱ्या पार्टीचे कुणी येत नव्हते. आम्हीच 4 होतो आणि एका वेळेस सगळे टकाटका बघत होते आमच्याकडे. अरे वा, असं टकाटक बघूनच सभागृहात जायचं. तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या हातून खूप चांगलं कार्य घडो, ती शाळा घडो, लोकशाहीची तुमच्या हातून सेवा घडो आणि सभागृहात मुद्दे तुम्ही मांडो, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ताई आता पत्र आहे ना, मला दुसऱ्यांना पण द्यायला जायचंय. येऊ का मग? मोबाईलमुळे आता पत्र चालत नाही. नाही, पण आमचे पत्र प्रभावी ठरतात ताई. कारण की जनता आम्हाला प्रश्न देते आणि आम्ही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणारच. हे माझं काम. पण तुम्हाला SSCला पत्रानेच रिझल्ट आला होता. अरे वा 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 ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येतो मग मी. येऊ. जय महाराष्ट्र.